नमस्कार, मी प्रियांका मदने. आज एक वेगळा विषय आणि खऱ्या अर्थानं आज आपल्यासोबत आहेत एक सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत आणि त्यांचं साहित्य म्हटलं तर खऱ्या अर्थानं अतिशय सोप्या भाषेमध्ये प्रत्येक वाचकापर्यंत आपलं साहित्य आणि आपले विचार पोहोचवण्याचं काम करत आहेत. ते म्हणजे माननीय सर अच्युत गोडबोले सर आपल्यासोबत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचं लिखाण अर्थशास्त्रामधलं लिखाण असू देत, गणितातलं लिखाण असू देत, अनेक विषयांमधलं लिखाण असू देत, मानसशास्त्रामधलं लिखाण असू देत, त्यांचं लिखाणाची शैली म्हणजे खऱ्या अर्थाने ते लिखाण इतकं सहज आणि सोप्या भाषेत लिहिलेलं असतं की प्रत्येक कोणीही जरी वाचलं तर त्याच्यामधले विचार खऱ्या अर्थाने ते मनापर्यंत, हृदयापर्यंत पोहोचवण्याची ताकद एका लेखकामध्ये असते. असेच आहेत अच्युत गोडबोले सर आपल्यासोबत. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण आयुष्य जगत असतो, पण जगताना अनेकदा अनेक आव्हानं आपल्या समोर येतात, अनेक संकट येतात, परंतु त्या संकटांना खऱ्या अर्थाने एक वाट मोकळी करून आपलं आयुष्य सुंदर बनवता येतं, याचं उदाहरण सुद्धा सर आहेत. तर सरांशी आपण याच विषयासंदर्भात बोलणार आहोत. नमस्कार सर, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि तुम्हाला भेटणं, तुमच्याशी बोलणं हे मला एक स्वप्नासारखं वाटते खऱ्या अर्थानं. कारण ज्यावेळी मी तुमचं मनात हे पुस्तक वाचलं त्यावेळी खऱ्या अर्थानं बऱ्याच वेळी असं मी थांबायचे आणि त्यावेळी विचार करायचे कधी प्रसंग येईल का सरांना भेटण्याचा, आणि तो योग खऱ्या अर्थानं आज जुळून आलाय. तर सुरुवातीला मला तर सर पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की ज्यावेळी आपण स्पेशल चाइल्डचं आयुष्य बघतो किंवा त्यांच्या पालकांचं आयुष्य बघतो त्यावेळी खऱ्या अर्थानं ते खूप वेगळं असतं आयुष्य पालकांचं आणि खूप आव्हान देणारं असतं. तर तुमच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? नाही, मला आमच्या काळी ऑटिझम वरती काहीच नव्हतं. ऑटिझम म्हणजे मुलाला ऑटिझम आहे आणि ऑटिझम म्हणजे काय हेच लोकांना माहीत नव्हतं. सायकायट्रिस्टनं सुद्धा जेमतेम माहीत व्हायला लागलं होतं. चाइल्ड स्पेशलिस्ट जे पेडियाट्रिशियन असतात त्यांना माहीत नव्हतं. अनेक ठिकाणी पण नुकतंच हे झालेलं होतं. मी खरं तसं माझं ऑटिझमच्या विषयी 1943 साली कॅननने लिहिलं आणि ते माझं ऑटिझमचं पुस्तक पण आहे. पण आणि खरं रेन मॅन नावाचा जो सिनेमा आहे त्याने खरं ऑटिझमच्या विषयी हे निर्माण झालं. पण त्याच्यावरती असा उपाय नाही आहे, त्याला फक्त थेरपीच उपयोगी पडू शकते. त्याकाळी तेही फार लोकांना माहीत नव्हतं. त्याच्या शाळा नव्हत्या, त्याच्याकडे रेसिडेन्शियल फॅसिलिटीज नव्हत्या. त्यामुळे खूप कठीण परिस्थितीतून जावं लागलं. बरेच प्रसंग ते मी माझ्या मुसाफिरमध्ये लिहिलेलं आहे, पुन्हा रिपीट करत नाही. पण अगदी आत्महत्येपर्यंत विचार गेले. खूप प्रचंड त्यावेळी पैसेही माझ्याकडे नव्हते, जॉब चालला होता, व्यसनं होती, ते सगळ्यात मी माझं मुसाफिर वाचला असेल कधी, तर त्यात सगळं आहे. त्यात मी स्ट्रगल करत मग ती व्यसनं सोडली. मग कम्प्युटर सायन्स शिकलो. नंतर मग मी त्याच्यात 4 पुस्तकं लिहिली. मग मी पटणीमध्ये 11 वर्ष नारायण मूर्तीने पटणी सोडून इन्फोसिस चालू केली. त्याच खुर्चीवर बसून मी 11 वर्ष पटणी चालवली. आणि नंतर मग 4 वर्ष सिंटेलचा मॅनेजिंग डायरेक्टर होतो, L&Tचा CEO होतो आणि हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्सच्या कंपन्या चालवल्या. अमेरिकेत 6 ऑफिसेस, युरोपमध्ये 3, जपानमध्ये 2, ऑस्ट्रेलियात 1 अशी साम्राज्य चालवली. पण हे सगळं होत असताना माझ्या मुलाला हे झालंय म्हणून खरं मी हे करू शकलो. म्हणजे मुलाला खरं झालं नसतं तर मी कुठेतरी व्यसनामध्ये जाऊन कुठेतरी लोळून मी मेलो असतो. पण मुलाला हे झालं त्यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे, जिद्दीने मी खरं म्हणजे बाहेर आलो. आता त्या विकाराच्या विषयी सांगायचं झालं तर म्हणजे ऑटिझम असेल, सेरेब्रल पाल्सी असेल, तर अनेक विकार आहेत. म्हणजे मानसिक विकारांच्या विषयी तर संख्या खूपच आहे. त्यातल्या कित्येकांवर उपाय आज नाहीत. पण एक आशेचा किरण म्हणून तुला सांगतो मी. डेमिस हासाबिस नावाचा एक 2 वर्षापूर्वी त्याला केमिस्ट्रीचं नोबेल प्राइज मिळालं, प्रोटीन फोल्डिंगच्या संदर्भात, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. तोच जेमिनीचा मुख्य आहे गुगलमधला. त्याला 2 वर्षापूर्वी केमिस्ट्रीचं नोबेल प्राइज मिळालं. तो जाहीरपणे त्यांनी आतापर्यंत सांगितलेलं आहे, जाहीरपणे, की पुढच्या 10 वर्षात आपल्याला नोन डिसिजेस जे आहेत त्या सगळ्यांवर आपण मात करू, AI आणि क्वांटम कॉम्प्युटरवर. म्हणून मी लोकांना सांगत असतो. तर आता मी त्याच्यावर पूर्ण विश्वास नाही. कित्येक वेळा ते लोक एक्झॅजरेशन करतात. 10 नसेल, 15 असेल, 20 असेल, पण जी 10 वर्षाच्या खालची मुलं आहेत ना त्यांना बरेच होप्स आहेत. जे 40, आता माझा मुलगा बरेच 43 वर्षाचा आहे, त्यामुळे त्याच्या पुढे 20 वर्षात झालं तर काय मी नसेल आणि तिथं त्या मुलाचं काय होईल माहीत नाही. पण एकंदरीत जी लहान मुलं आहेत पुढे मेडिकल फील्डमध्ये, एस्पेशली AI आणि क्वांटम कम्प्युटिंग आहे, 2 याच्यामुळे इतक्या वेगाने होणार गोष्टी. आज ड्रग डिस्कवरी जी होते त्यामध्ये कित्येक गोष्टी सिक्वेन्शियली होतात. हा मॉलिक्यूल चालतो का, नाही तर तो मॉलिक्यूल. आता एक क्वांटम कम्प्युटरमध्ये पॅरलल एकाच वेळेला शेकडो हजार गोष्टी, म्हणजे प्रचंड वेग वाढणार आहे. पण त्यात मी शिरत नाही. त्या क्युबिट्सची संख्या अजून कमी आहे, ती अजून वाढली पाहिजे. ती वाढेल आणि AI ज्या तऱ्हेने वाढतंय सध्या. सो माझी जवळपास खात्री की 10 नाही, 15, 20, 18 वर्षात प्रचंड मोठमोठे शोध लागतील, वेगवेगळे ड्रग्ज डिस्कवर होतील आणि बऱ्यापैकी रिलीफ
जे पॅरालिसिस, डायबिटीज, हार्ट अटॅक, कॅन्सर, अल्झायमर यातल्या कित्येक नोन डिसिजेसवरती, नोन एलिमेंट्सवरती बऱ्यापैकी आपण प्रगती करू शकू AI आणि क्वांटम कम्प्युटिंगवर. त्यामुळे मला हा एक मेडिकल भाग लागतो. बाकी पालकांनी मग तो पण काय केलं पाहिजे, आपण हात धरून. तर मला असं वाटतं आपण धीर न सोडता एक महत्वाचा संदेश, मी काही संदेश देण्यात काही मोठा नाही, पण मला नेहमी असं वाटतं की पालक सगळे होप्स घालून बसतात आणि त्यांना त्यांचं स्वतःचं आयुष्य बर्बाद करून टाकतात. म्हणजे मुलगा असा आहे की मुलगी अशी आहे, ते तिचं आयुष्य काय आपण बदलू शकतच नाही, पण त्याजवळ पालक सुद्धा हातबल होऊन निराश होऊन डिप्रेस होतात, त्यामुळे मुलाचं आयुष्य खलास होतं. आपण एकाच वेळी दोन हे होतं. हे सांगणं सोपं आहे, करायला अवघड आहे, मला माहिती आहे. पण आपण स्वतः त्याच्याकडे जेवढं लक्ष द्यायचं तेवढं सगळं लक्ष दिल्यानंतर आपण स्वतःचं आयुष्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हालाही मजा करायला व्हावे, तुम्हाला चांगलं खायला व्हावे, तुम्हाला बाहेर जायला व्हावे, तर मग प्रॅक्टिकली मग ते त्याला कुठे सोडता येईल, कशी नाटकाला कसं जाता येईल, कधी महिन्यात नाही एकदा, 3 महिन्यात नाही एकदा. पण जी आवड आहे ती मारू नका. ते सातत्याने मग काय होतं, अशा मुलांच्या भोवती सगळं आयुष्य सगळ्या पेरेंट्सचं हे गुंफत जातं आणि त्या सगळ्यामध्ये ते संपूर्ण त्यांचा स्वतःचा विकास होत नाही, त्यांचे इंटरेस्ट मारले जातात आणि ते स्वतः भयंकर डिप्रेस्ड आयुष्य जगतात. मी नेहमी सांगत असतो, म्हणजे खरं सांगत मी एवढं सगळं लिहिलं आणि एवढं बाहेर आलो ते मुलामुळे. मी चॅलेंज घेऊन कसं होत नाही असं म्हणून मी बाहेर आलो, नाही तर मी खलासच झालो असतो. म्हणजे मी मी आत्ता जे बाहेर आलो निम्म श्रेय मी मुलाला जातो खरं तर. सगळेच असं करू शकतील असं नाही, केलं पाहिजे नाही. पण निदान आपण होप ठेवणं, स्वतःच्या आयुष्याला असं तेवढंच महत्व देणं. नाहीतर त्यांना गिल्ट वाटते की अरे आपण नाटकाला गेलो म्हणजे मुलाकडे किती अन्याय करतो, तसं तसलं अजिबात काही नसतं. तुम्ही त्याच्याकरता जे काही सगळं करता ते माझ्या मुलाकरता मी त्याला सिंगापूर, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका चिकार वेळेस जाऊन येऊन आयुर्वेद, होमिओपॅथी, ॲलोपॅथी सगळं ट्राय करून झालं. म्हणजे कुठे नाही असं झालं. होमिओपॅथी जर्मनीमध्ये सगळ्यात चांगली, तिथे घेऊन आणलं त्याला. सगळं झालं, त्याच्याकडे थेरपिस्ट ठेवले, त्याच्याकडे हजारो लाखो रुपये खर्च केले, सगळं अजूनही करतोय. ते सगळं झाल्यानंतर आपण सगळे प्रयत्न केल्यानं ठीक आहे, मग मलाही माझं आयुष्य जगण्याचा हक्क आहे, मला माझं इंटरेस्ट हे करण्याचा हक्क आहे, मला हे जातच आहे. माझ्या डोक्यात नेहमी 2 कोपरे असतात, एक सारखं घणघण असतंच ते, आपण विसरू शकत नाही, तू पेरेंट आहेस. पण दुसऱ्या कोपऱ्यात आपल्याला काय करायचं आहे सातत्याने हे चालू ठेवलं तरच आपण काहीतरी करू शकतो. तर ते मला वाटतं पेरेंट्सनी सातत्याने केलं पाहिजे की आपलं आयुष्य न मारता मुलाखत शक्यतो जेवढं करायचं ते करायचं, पण त्यानंतर मात्र तो कप्पा बंद करून स्वतःच आयुष्य जगायचं, आनंदी जगायचं. असं मला एवढं एकच सांगतो. बाकी मग मेडिकलचं मी बोललोच आहे. आणि सर कसं असतं, बऱ्याचदा आता पॅरेंट्स असल्यामुळे मला पण माहिती आहे की समाजाचा दृष्टिकोन जसा आपण म्हणतो ना तसा बदललेला नसतो. समजा एखाद्या फंक्शनला, एखाद्या हो, त्याला कार्यक्रमात निघायचं म्हटलं की सगळ्यांच्या नजरा त्या कार्यक्रमापेक्षा आपल्या मुलाकडे बरोबर जास्त आहे, असतात. बरोबर आहे. मग ते दया दाखवणं असतं का आपल्याला हिच्या बाबतीत अगदी किंवा बरोबर, ह्यांच्या बाबतीत किती अगदी वाईट बरोबर, घडलं, अगदी. याबद्दल काय तुम्ही नाही, मला सांगाल? मला मला ते सिंपती मिळतात की खोटी हे असते की लोकांना नुसतं अरे अरे बापरे, माझ्या मुलाचा निहार आहे, अरे बिचारा निहार वगैरे असं मला केलेलं कधीच आवडणार नव्हतं. तेव्हा मी ज्यावेळी व्यस्त सोडली तेवढं रात्रभर विचार करत होतो की आपल्याला बिचारा निहार म्हणून ओळखलं जावं का, त्यांनी इतक्या कंपन्या चालवल्या, इतक्या संस्थांना मदत केली, एवढी पुस्तकं लिहिली, कशी आपली ओळख व्हावी याचा मी विचार केला. आणि त्यात मला असं वाटतं लोकांचं जे नजरा असतात ना, आपला समाज अतिशय इनसेन्सिटिव्ह आहे, संपूर्ण म्हणजे खूप राग येईल अशा तऱ्हेचे, पण आपण काही करू शकत नाही. तर आपण माझ्या मते 2 त्याला उपाय आहेत. एक म्हणजे आपण त्याला शक्यतो अशा तऱ्हेच्या मुलांमध्ये वावरायचं, पण त्याला मेन स्ट्रीमिंग म्हणतात. कित्येक वेळेला मुलांना मुख्य मुलांमध्ये मिसळावं लागतं. पण ते इतर जे पेरेंट्स आहेत ते तक्रार करतात की ह्याच्यामुळे आमच्या मुलांचं हे होत आहे, आमच्या मुलांचं अधोगती होते, म्हणून ते शाळेमध्ये तक्रार करतात आणि त्याला काढावं लागतं. माझ्या मुलाला काढावं लागलं होतं. हे सगळ्यात मी केलेलं आहे. पण आपण त्याला तोंड देत राहिलं पाहिजे, त्याला काही इलाज नाही. आणि सर बऱ्याच पॅरेंट्स हे असतं की आपण खूप सेवा करत असतो की म्हणत असतो, तुम्ही सांगितलं निहारमुळे मी हे सगळं आहे, म्हणजे सगळं श्रेय तुम्ही तुमच्या मुलाला देता. परंतु बऱ्याच असं होतं की आपल्यानंतर माझ्या मुलाचं कसं होणार आहे, तोपर्यंत मी तर खूप चांगली काळजी घेईन. त्याकरता रेसिडेन्शियल व्यवस्था आपण बघितली पाहिजे. मी माझ्या मुलाकरता रेसिडेन्शियल व्यवस्था बघितलेली आहे कर्जतला. सगळ्यात चांगली तुमची व्यवस्था बघा, त्यात अनेक व्यवस्था असतात. त्याकरता मग फायनान्शियल हे करायला पाहिजे, हे सगळं प्लॅनिंग करायला पाहिजे. तर भारत हा देश म्हणून मला फार तिथे राग येतो. काय असतं की वेलफेअर स्टेट शेवटी आपलीच मुलं आहेत ना, देशाचीच मुलं आहेत ना. ठीक आहे, सेलिब्रल पाल्सी झालं, ऑटिझम झालं किंवा कुठे आणखी रिटायर्ड झालं, ठीक आहे, त्यांचा दोष नाही ना. तर त्यामध्ये कुठलं सरकार चांगलं की जे सगळ्यांना आपलं मानतं.
आजचं सरकार, आजचं म्हणजे फक्त बीजेपीचं नाही, इव्हन सगळी आतापर्यंत सरकार, इव्हन अमेरिकेतली, इव्हन इंग्लंड, ही त्यांना फेकून दिलं. आता उदाहरण कोणती, फक्त मेंटली नाही, पण नेत्रहीन असेल, कोणी बधीर दिव्यांग असेल, दिव्यांग असेल. तर नेत्रहीन लोकांना जॉब आहे का काय बघा ना, काय नुसतं फेकून दिलेलं आहे. पूर्वी ते हे ते मिळायचं, ते टेलिफोन बूथ वगैरे मिळायचे. आता काय कुठे जात असतात काही कल्पना. लाखो कोट्यावधी लोक आहेत नेत्रहीन, बधीर, अमुक सगळे. आता कर्ण बधीर, त्या आणि शिवाय सायकोलॉजिकली इम्पेअर्ड असे, त्या सगळे लोक आपलेच आहेत ना. जे सरकार सगळ्यांची काळजी घेतं तेच सरकार चांगलं. ते सरकार घाणेरडं आहे. नुसतं आपलं या पार्टीचं म्हणत नाही मी, सगळं आतापर्यंत म्हणजे या आपण अपंग, मेंटली आणि फिजिकली अपंगांकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे त्या पूर्वीच्या सरकारने सुद्धा. तर वेलफेअर स्टेट स्कॅन्डिनेव्हियामध्ये म्हणजे नॉर्वे, स्वीडन याच्यामध्ये व्यवस्था खूप चांगली आहे, त्याच्यापेक्षा बरीच जास्त आहे. पण तो फार वेगळा आणि मोठा विषय आहे. पण मुख्य म्हणजे तो त्यात बरंच पॉलिटिकल इकॉनॉमी वगैरे त्यात संबंध आहे, त्यावर थांबूया. सर, आणि एआयचा तुम्ही उल्लेख करताय, तर तुम्हाला काय वाटतं की एआयचं तंत्रज्ञान जसं लँडलाईन मोबाईलचं 10 लाख लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 75 वर्षांचा कालावधी लागला. त्याच्यानंतर फेसबुक 4.5 वर्ष 10 लाख लोकांपर्यंत. पण चॅट जीपीटी तुम्ही सांगताय, त्याच्यामध्ये चॅट जीपीटी 10 लाख लोकांपर्यंत पोहोचायला फक्त 5 दिवसांचा बरोबर. वेळ लागला. म्हणजे एवढ्या स्पीडनं ते आता गेले. आता स्पीड इतकं मी मगाशी सांगितलं भाषणामध्ये, हा स्पीड हा प्रचंड होणार, लोकांना कळण्याचं आज सगळं घेऊन. मी तुला एक उदाहरण सांगतो. मी म्हणजे उद्याच्या जगामध्ये मी एक माझ्या शेजारी बसलाय म्हणून नाही, पण एक सहज सांगतो. सायकोथेरपीज, असंख्य थेरपीची सेशन्स आतापर्यंत चॅट जीपीटी खाऊन बसलेलं आहे. की अशी केस आली तर काय थेरपी दिली होती, मग त्याला काय उपाय झाला, त्याच्यातनं काय निष्कर्ष निघाला, किती दिवसात सुधारला, मग तो थेरपिस्ट पुन्हा कसा आला, त्यांचे आणि आपल्याकडे डॉक्युमेंटेशन कमी होतं. पण पाश्चिमात्य देशात ते डॉक्युमेंटेशन खूप असतं, त्याचं काय बोललं, त्याचे संवाद वगैरे. हे चॅट जीपीटी खाऊन बसलेलं आहे. आता नवीन पेशंट आला की तो जुन्या सगळ्या ह्याच्यातनं पुन्हा पॅटर्न शोधणं, की तशा सारख्या कुठल्या केसेस होत्या ते बघणं, आणि त्याप्रमाणे तो आणि आता ते बॉट्स आलेले आहेत, ते बॉट्स चक्क त्याला थेरपी देऊ शकते. काय माहितीये का, आत्ताच नाही पण पुढच्या 5-10 वर्षात थेरपिस्टचे जॉब्स काय होईल कोणाला माहिती. काय म्हणजे सिम्पल केसेस आहेत त्या तर नक्कीच जातील. खूप कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये थेरपिस्टची गरज राहील. पण कित्येक नॉर्मल जे केसेस आहेत की काहीतरी नोकरी जाण्याला एन्झायटी वाटते मला, त्यामुळे डिप्रेशन आलेलं आहे, अशा केसेसचे शेकडो केसेस त्याने हँडल केलेले आहेत. अशा केसेसमध्ये कशाचं हे द्यायचं हे त्याला माहिती आहे. आता यामध्ये 2 भाग आहेत की ह्युमन टच हा वेगळा असतो. बॉट जेव्हा बोलतो तुमच्याशी मशीन, आणि माणूस जेव्हा बोलतो त्यात फरक पडतो. पण असं आहे की लोकांना त्याची सवय होत जाईल. आपल्याला जेव्हा आज यंत्र सांगतं 1 दाबा तुम्ही हे करा, 2 दाबा, पूर्वी माणूस असल्याशिवाय आपल्याला चैन पडायची, पण आपण दाबतो आता 1 किंवा 2 वगैरे. किंवा इतर अनेक गोष्टी, आपण बँकेचा बॅलन्स पाहिजे असेल तर नाही, माणूसच पाहिजे हट्ट धरत नाही. ते हळूहळू आपल्याला ती सवय होत जाईल. सो माझं स्वतःच असं मत आहे अर्थात की माणसाला रिप्लेस एआय कधीच करू शकणार नाही. माणूस प्लस एआय मिळूनच हे तंत्रज्ञान चांगलं राहील. पण एआयची मदत मात्र प्रचंड होईल. उदाहरणार्थ थेरपिस्टला एआय सांगू शकेल की अरे अशा केसमध्ये अशा 50 केसेसच्या हिस्ट्रीज, त्याच्यामध्ये ही थेरपी चांगली पडलेली, ग्रुप थेरपी किंवा फॅमिली थेरपी किंवा आरबीटी किंवा अमुक प्रमुख जे काय असेल, किंवा फ्रॉइडियन थेरपी, कुठली थेरपी याच्यात लागू पडली होती, त्याचं प्रॉबेबिलिटी किती, जे पर्सेंटेज कुठली, इव्हन सायकायट्रिस्टला कुठलं औषध उपयोगी पडलं होतं, नेक्सिटो उपयोगी पडलं होतं, काही उपयोगी पडलं होतं वगैरे, काय एटिझोला उपयोगी पडलं होतं, असं जे आहे ना त्या सगळ्या केसेसमधून शिकून, पॅटर्न शिकून ऍडवाइस देणं, हा सगळा प्रकार सुरू आहे. असं अनेक क्षेत्रात होणार आहे. हे हळूहळू होईल. आता म्हणून ते ओळखणं की अरे आपल्या क्षेत्राचा मध्ये एआयचा कसा वापर होईल, आपण त्याचा फायदा कसा करून घेतला पाहिजे. पण तो करून घेता अजून 5-10 वर्ष आपलाच जॉब शिल्लक राहील का, हे प्रश्न विचारला पाहिजे प्रत्येकाने. हा त्यातला महत्वाचा भाग. आणि सर, आणि खऱ्या अर्थानं स्पेशल चाइल्ड आणि खऱ्या अर्थाने एआय याच्याशी संलग्न असणारे विचार मांडले, आणि खऱ्या अर्थाने स्पेशल चाइल्ड असणाऱ्या पालकांनी आपल्या मुलाला सांभाळताना कशा पद्धतीचा विचार केला पाहिजे किंवा आपली मेंटॅलिटी कशी असली पाहिजे याविषयी पण सरांनी सांगितलं, आणि सरांनी त्यांचा अनमोल वेळ आम्हाला दिला. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त